मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये अनेक जण सद्यस्थितीत संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी आहेत. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी देखील आहेत. याची पडताळणी होणार असून तत्पूर्वी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या नवीन लाभार्थ्यांना आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत नसल्याची एनओसी द्यावी लागणार आहे. 1 जुलैपासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 30 सप्टेंबरपर्यंत सोलापूर जिल्ह्यातून 11.25 लाख तर राज्यातून 2.5 कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केले. त्यानंतर अर्जासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पण विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्या अर्जांवर काहीच निर्णय होऊ शकला नाही. आता राज्यातील त्या कालावधीतील जवळपास 20 लाख अर्जांची पडताळणी सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 56,229 अर्जांपैकी 50,399 अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. उर्वरित 5,830 अर्जांची तपासणी सुरू असल्याची माहिती महिला बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली. दरम्यान अर्जांची तपासणी करताना या अर्जदार महिला दुसऱ्या वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत का, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का, अशा बाबी पाहिल्या जात आहेत. दरम्यान शासन स्तरावरून अद्याप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पूर्वी प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी करण्यासंदर्भातील कोणतेही निर्देश तथा आदेश नाहीत. त्यामुळे शासनाचे आदेश येईपर्यंत कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केले आहे.